नाना पटोले यांच्याविषयी नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात येते। दरम्यान त्यांचे पाय धुणारा कार्यकर्ता आता समोर आलेला आहे। मी पटोलेंचे पाय धुतले आणि आणखीन धुणार अशी प्रतिक्रिया पटोले समर्थक विजय गुरव यांनी दिलेली आहे। तसंच पटोले माझे दैवत असून सत्ताधाऱ्यांनी राजकारण करू नये असं आवाहन सुद्धा त्या कार्यकर्त्याने केलेलं आहे। आपण पाहतोय की एका कार्यक्रमादरम्यान नाना पटोले यांचे पाय चिखलामध्ये माखले होते आणि त्यानंतर कारमध्ये बसल्यानंतर या कार्यकर्त्यानं त्यांचे पाय धुतले आणि या घटनेनंतर नाना पटोले यांच्यावर टीका करण्यात आली होती। आता हा पाय धुणारा कार्यकर्ता समोर आलेला आहे। भाऊचे पाय दोन चिखलांनी भरल्यामुळे मला ते दिसल्यामुळे मी पाणी आणून भाऊच्या पायावर टाकत असताना भाऊंनी मला मनाई केली। राम कदम, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांना माझा हा प्रश्न आहे की त्या नानाभाऊ पटोले हे माझे दैवत आहे। मी एक नाही 10 वेळ त्याच्या पायावर पाणी टाकेन। तिन्ही आमदारांना एक आव्हान आहे की माझ्या परिवारात आणि माझ्यासह याच्यावर तुम्ही काही राजकारण करायचं नाही। या तिन्ही आमदारांना हे माझं आव्हान आहे। आणि या प्रकारानंतर सत्ताधाऱ्यांनी पटोलेंना धारेवर धरलंय। नाना पटोलेंनी लोकशाही आणि कार्यकर्त्याचा अपमान केल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। तर आपण पाहतोय की नाना पटोले यांच्या या कृत्यानंतर अनेक विरोधकांनी खरं तर त्यांच्यावर टीका केली होती। नाना पटोले यांनी अशा पद्धतीनं कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणं चुकीचं कृत्य असल्याचं सुद्धा म्हटलं होतं आणि कार्यकर्त्याचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याची टीका आता राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। ही अत्यंत संतापजनक घटना आहे। नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटते हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे। त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्याला अगदी आपला नोकर समजू नये आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो असं उन्मादाच्या भरात कुठलंही असं कृत्य करू नये एवढी विनंती या निमित्तानं करतो। आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो। लोकसभेच्या इलेक्शननंतर नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पाय धुताना चांगली गोष्ट आहे। त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे, धुवू द्या, काय हरकत नाही, आमचा काय संबंध।